नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी संभाजीनगरला माझ्या भाचीच्या लग्नामध्ये गेले होते, तर तिथे माझी प्रसिद्ध अँकर भावनाजी यांची भेट झाली. तर त्या माझ्या व्हिडिओबद्दल, माझ्या रेसिपी चॅनलबद्दल काय बोलत आहेत ते 1 मिनिट ऐका आणि मग आपल्याला गुळ आंबा तयार करायचा आहे. माझ्यासोबत आहे देवकन्याजी, ज्यांचा यूट्यूबवर सुंदर रेसिपीचा ब्लॉग आहे आणि त्याच्या मागे तुम्हाला भेटायला असतात, सुंदर रेसिपी दाखवत असतात आणि त्या रेसिपी तुम्ही घरी बनवत पण असतात, हो ना. तर अशाच रेसिपींना अजून पुन्हा तुम्हाला जर हे चॅनल वाटण्याचं असेल, वाटण्याचं असेल, अशा रेसिपी त्यांनी अगदी छान बनवाव्या अशा माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहे. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप सारे गोष्ट त्यांना द्या, त्याच्यामुळे हे अशी रेसिपी चॅनल छान चालू आहे आणि तुम्हाला खाद्यपदार्थांची प्रमत्त करायला मी ह्या गुळ आंबा करण्यासाठी ह्या 3 कैऱ्या घेतल्यात, पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत आणि गूळ घेतलेला आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. तर चला आपण हे आंबे पाण्यात टाकून ठेवलेले होते, आता याला चांगले धुतलेले आहेत. हे आपण आता दुसऱ्या भांड्यात ठेवून घेऊयात. आंबा असा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आंबे कच्चे आंबे आहेत. चला आपण ह्या कैऱ्यांचे साल काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता ह्याचा खिस पाडून घ्यायचा आहे. तर मी असं खिसून घ्यायला लागले, कसं लांब लांब खिस पडत आहे. कैऱ्या ह्या भरपूर सी विटॅमिन असलेल्या आहेत. समर स्पेशल आपण हा गुळ आंबा तयार करत आहेत. वर्षभर टिकणारा गुळ आंबा आपण करून ठेवायचा आहे. मधल्या वेळेत आपल्याला कधी खायची इच्छा झाली तर खाता येतो आणि सर्वांनाच आवडतो हा गुळ आंबा. कसा पहा, कसा मस्त खीस पडत आहे कैरीचा. पुन्हा असा खीस करून घेऊ त्याचा. हे पहा कसा मस्त खीस झालेला आहे कैरीचा. तर आपण हा खीस बाउलने मोजून घ्यायचा आहे. एक बाउल खीस झालेला आहे, थोडासा जास्त आहे. तर आपण 1 बाउल गूळ घेतलेला आहे. याला 1.25 बाउल कैरीचा खीस पडलेला आहे. 1 बाउल आपण गूळ घेतलेला आहे. जर पाहिजे असेल आपल्याला जास्त गोड तर 1.25 बाउलच गूळ घ्यायचा. कमी गोड पाहिजे असेल तर 1 बाउल घेतला आहे मी. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईत आपल्याला थोडा अर्धा चमचा तूप टाकायचं आहे. आता आपण हा कैरीचा खीस करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. याला आता 5 मिनिटं असं हलवत राहायचं. ह्याला 5 मिनिटं झालेली आहेत भाजून. तर आपण ह्याच्यात हा गूळ ॲड करायचा. आणि विलायची पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून ॲड करून घेऊयात. ह्याला आता कमी गॅसवर ह्याला आता हलवत राहायचं असं. याला आता गुळ आणि कैरीच्या खिसला शिजवून घ्यायचं आहे. आपण पूर्ण पाणी सुटलं तर ते पाणी आटेपर्यंत घट्ट असं होईपर्यंत शिजवायचं आहे. आता याला
कैरीचा किस आणि गूळ टाकला की पाणी सुटल्यासारखं झालं होतं, तर ते आता पूर्ण पाक तयार होऊन आटत आलेला आहे. चला आता हे थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होतं. आपण आता गॅस बंद करून घेऊयात. आणि हा गुळ आंबा आपला तयार केला की वर्षभर टिकतो. फक्त काळजी घ्यायची, कोरड्या बाटलीमध्ये भरून हवाबंद डब्यात भरून ठेवायचं. कस्त मस्त जबरदस्त झालेला आहे. पहा कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आणि आंबट गोड चवीचा हा गुळ आंबा आपला तयार आहे. हे पहा आपली गुळ आंब्याची रेसिपीज कशी वाटत आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईबची गरज आहे, कमेंटची गरज आहे. तर पहा आपला तयार झालेला आहे गुळ आंबा. गॅस बंद करून घेते. तर हे पहा आपला गुळ आंबा तयार आहे. तर बाउलमध्ये काढून घेऊयात. हा पहा गुळ आंबा कसा छान वाटत आहे, सुंदर झालेला आहे. तर भेटू पुढच्या रेसिपी बरोबर. ओके, बाय बाय.